सकाळी उठलो आणि ठरवलं आज काहीतरी धमाल करायचंय. मग काय, बॅग घेतली आणि मानपाडा स्टॉपवरून थेट पोहोचलो ठाणे स्टेशनला. तिकडे आपल्याला भेटला आपला भाऊ साहिल आणि तिकडून झाला आपला पुढचा प्रवास सुरू. ट्रेनमध्ये चढलो, लोकलचा आवाज, खिडकीतून येणारा वारा आणि मजा मस्ती करत डायरेक्ट पोहोचलो सँडस रोड स्टेशनला. सँडस रोडला उतरलो आणि डायरेक्ट निघालो उमरखेडीच्या राजाच्या पाट्यपूजन सोहळा पाहायला. एंट्री घेतली आणि समोर सुरू होती पूजा. पूजा आणि आरती समाप्त झाल्यानंतर तेवढ्यात एक हातात वडापाव मस्त खाल्ला आणि मग साजरा झाला खरा जल्लोष. कारण तिकडे वादनासाठी सज्ज होते नादस्त्र ढोल ताशा पथक. पुढच्या क्षणी नादस्त्रचा ढोल ताशांचा गजर धुमधुमला. ढोलांची गर्जना आणि ताशांच्या ठेक्याने वातावरण थरथरला. ताल इतका जबरदस्त की पाय आपोआप थिरकले आणि मन उत्सवात रंगलं. आणि भगवा ध्वज फडकताना पाहून मन भावुक झाले. आणि मग आला मोर्या बीट्सचा धमाकेदार बँजो. लोक तर वेड्यासारखी थिरकत होती. संपूर्ण माहोल एक लेवलवर पोचले होते. तेव्हा अचानक स्क्रीनवर झळकली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. आणि खरं सांगतो, त्या क्षणात अंगावर अक्षरशः शहारा आला. ती भावना, ती ऊर्जा अविस्मरणीय होती. आणि मग हळूहळू निघालो परत ठाण्याला. भूक लागलेलीच होती. मग काय, गरम गरम फ्रँकी घेतली आणि शांतपणे घरी आलो. पण मनात अजूनही घुमत होता ढोल ताशांचा आवाज आणि महाराजांची ती छबी.